नमस्कार मैत्रिणी आणि मित्रांनो, वैजूज कुक हाऊस या माझ्या मराठी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी कॅमेरासमोर एक विनंती करण्याकरता आहे। पहिली विनंती म्हणजे की हे जर चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल किंवा माझं इंग्लिश चॅनल वैजूज कुक हाऊस हे पण सबस्क्राइब केलं नसेल तर ते दोन्ही चॅनल प्लीज सबस्क्राइब करा। तसेच जो व्हिडिओ तुम्हाला आवडेल त्याचा थम्स अप असं जे असतं त्याच्यावर टिक करा किंवा टॅग करा। त्याचप्रमाणे तुमचे जे काही विचार असतील ते खाली कमेंट बॉक्समध्ये द्या आणि हे जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा। तसेच जेव्हा मी नवीन व्हिडिओ करेन त्याची इन्फॉर्मेशन किंवा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्याकरता बेल आयकॉन असते ती सुद्धा दाबा। धन्यवाद। आज मी जी भाजी दाखवणार आहे ती हिवाळा स्पेशल भाजी आहे। म्हणजे ज्या भाज्या हिवाळ्यात मिळतात त्या बऱ्याचशा वापरून केलेले एक उंधियो टाईपची भाजी, पण उंधियो जरा मसालेदार असतो। ही तशी एकदम सर्वसाधारण माइल्ड म्हणतो आपण तशी ही भाजी आहे। चला आपण तो व्हिडिओ बघूया। इथे या सगळ्या भाज्या मी एकत्र घेतलेल्या आहेत आणि चिरून घेतलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे मेथी धुवून चिरून घेतलेली आहे। आता पुढची कृती बघू। कोणकोणत्या भाज्या आहेत त्या मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साहित्यामध्ये लिहिलेल्या आहेत, तिथे तुम्ही बघू शकता। कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे आणि तेल तापल्यानंतर त्याच्यात मी जिरं, मोहरी आणि हळद असं घालणार आहे। आणि मग ह्याच्यावर आपण जो चिरलेला कांदा आहे तो आधी घालायचा आहे। कांदा थोडा परतायचा आहे आणि मग कांदा परतून झाल्यानंतर शेवयाच्या शेंगा घालून त्या परतायच्या आहेत, कारण त्या शिजायला वेळ लागेल, त्यामुळे बाकीच्या भाज्यांबरोबर त्या शिजतील म्हणून त्या पहिल्यांदा घालायच्या आहेत। आता या शेवग्याच्या शेंगा परतून झाल्यानंतर एक एक करून बाकीच्या सगळ्या भाज्या मी आता घालते आणि त्याही आपण थोड्याशा परतू। ही मी भाजी 2-3 वेळा करायची ठरवली होती, पण मला पाहिजे तसे हिरवेगार कोवळे हरभरे मिळालेच नाहीत। बहुतेक आता जे काही जात बाजारात आहे, ज्या जातीचे हरभरे मिळत आहेत ते बहुतेक जात वेगळी असेल, त्यामुळे पाहिजे तसे छान हिरवेगार ओले हरभरे मिळत नाहीत। तुम्ही कुठे राहता, तुमच्या ठिकाणी असे ओले हरभरे मिळतात का ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। भाज्या घातल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालते आहे आणि तिखट 1 चमचा तिखट घातले। त्याच्यानंतर मग मी तिळकूट आणि पाणी, म्हणजे ते मसाला जळू नये, म्हणजे लाल तिखट जे घातलं ते जळू नये आणि भाज्या शिजण्याकरता पाणी घालते आहे। ते पाणी घालून आपण मिक्स करायचं आहे।
आता पाणी घालून हे चांगलं मी मिक्स केलं आहे. आता झाकण ठेवून आपल्याला हे भाज्या शिजवून घ्यायच्या. त्याप्रमाणे मी आता झाकण ठेवते आणि ते शिजू देते. ही भाजी छान खतखत शिजते आहे. पण आत्ता मी ज्या गॅसवर करते तोचा बर्नर जरा मोठा आहे, त्यामुळे माझ्या मधल्या गॅसवर जो छोटा आहे बर्नर त्याच्यावर मी ही बदलते आहे, तिकडे शिफ्ट करते आहे. आणि ही छान खतखतल्यानंतर आता मी थोडं जिरं खोबरं जे वाटलेलं माझ्याकडे नेहमीच असतं ते मी घालते आहे. ही एक आता शेवटची भाजी फक्त घालायची राहिली आहे, मेथीची भाजी. तशी ती पटकन शिजते, त्यामुळे ती सगळ्यात शेवटी मी आता घालते आहे. आणि ती घालून झाल्यानंतर ओलं खोबरं घालून परत मिक्स करून झाकण ठेवून एक वाफ येऊ देणार आहे. एका वाफेत ही आपली भाजी आता तयार होईल. अशी ही हिवाळा स्पेशल भाजी, जसं गुजरात्यांमध्ये उंधियो करतात तशी हिवाळा स्पेशल भाजी आपली तयार झाली आहे.